सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपण निरनिराळ्या स्तोत्रांचा अभ्यास करतो आहे, नवनवीन स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे आणि असं करत करत आपण देवतांची स्तोत्र पाहिली, गुरूंची स्तोत्र पाहिली, प्रातस्मरण स्तोत्र बघत बघत आपला हा प्रवास सुरू आहे. आणि आज आपण बघणार आहोत तो आचार्यांनी, जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या अखेरच्या काळामध्ये आपल्या शिष्यांना जो उपदेश केला आहे, ज्या आपल्या आध्यात्मिक उन्नती साधना सांगितल्या आहेत, त्या साधना पंचकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हटलं ना, साधना पंचक अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल, याच्यामध्ये 5 श्लोक 5च आहेत, पण प्रत्येक श्लोकामध्ये 8 प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत. म्हणजे अशा 5 श्लोकामध्ये 40 साधना सांगितल्या आहेत. 8×45 अशा 40 साधना आपण ह्या श्लोकांच्या माध्यमातून, म्हणजेच या साधना पंचकाच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि ह्याचंच दुसरं नाव आहे उपदेश पंचकम, कारण ह्याच्यामध्ये उपदेश केला आहे. पण आचार्यांना स्वतःला उपदेश हा शब्द आवडत नाही, पंचकम असं म्हणतात. आपल्याला कल्पना आहे की आचार्यांनी त्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. कुठल्या 3 गोष्टी? तर मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. खरंच आहे, आधी मनुष्य जन्म मिळणं हीच मोठी दुर्लभ गोष्ट आहे. बरं, मनुष्य जन्म जर मिळाला तरीसुद्धा त्याच्यातनं मुमुक्षुत्वाकडे वळणं ही आणखीन कठीण गोष्ट आहे. कारण मनुष्यजन्म अनेकांना मिळतो, पण फारच थोडे त्याच्यातला तो सार्थकी लावतात. म्हणजेच आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे, डेस्टिनेशन काय आहे, किंवा काय प्राप्तव्य काय आहे, कर्तव्य काय आहे, हे विसरतात. पण आचार्य सांगतात महापुरुष संश्रयः, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रयः, म्हणजे सज्जन लोकांचा किंवा आमचे समर्थसुद्धा म्हणतात बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे दुर्लभ. या मनुष्य जन्माचं सार्थक कशात करायचे, तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आत्मज्ञान मिळवायचे. आत्मज्ञान प्राप्त होणं. आपण सगळ्या जगाशी ओळख करून घेतो, सगळ्या जगाचं ज्ञान करतो, पण आत्मज्ञान व्हायचं राहूनच जातं. मी आहे तरी कोण, मला या जगात करायचे काय, साधायचे काय, हेच मुळी विसरून जातो. पण खरं आत्म्याचा शोध घेणं, आत्मज्ञान होणं ही म्हणजे काय आहे, तर ह्या आत्मज्ञान होण्यासाठी एकदम अचानक आत्मज्ञान होणार नाही. तयार करायला पाहिजे, त्याची रूपरेषा तयार करायला पाहिजे आणि मग त्याची योग्य रीतीने आखणी करायला पाहिजे. ही आखणी उत्तम करता आली तर हे ज्ञान होऊ शकेल ना. हे उत्तम पाहिजे, एक शिस्त पाहिजे, एक दिशा पाहिजे. जर का दिशा असेल तर बरोबर आपण योग्य मार्गाने निश्चितच चालत जाऊ.
की क्रमाक्रमाने हळूहळू ढाळे ढाळे शनै शनै त्या बुद्धीचा विकास होत जातो. बुद्धीचा विकास झाला की चित्तवृत्ती शुद्ध होते किंवा सच्चिदानंद रूपामध्ये स्थिर हो करून आनंदाची सर्वोच्च स्थिती अनुभवता सुद्धा येते. म्हणजे आनंदाची सर्वोच्च स्थिती म्हणजे पराकाष्ठा प्राप्त करणं हेच तर मानवी जन्माचं उद्देश आहे. आणि ह्या सगळ्याचं कसं वागावं, काय नेमकं करावं, ह्याचं सगळ्याचं उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला ह्या 5 श्लोकातनं मिळणार आहे. आचार्यांनी हा जो उपदेश केला आहे तो त्यांच्या साधक म्हणजे जवळजवळ मुमुक्षु अवस्थेपर्यंत पोचलेल्या बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा 4 अवस्था आहेत. तर सिद्धावस्थेपर्यंत पोचत आलेल्या साधकांसाठी हा अभ्यासक्रम आहे. आपण काही तेवढे पोचलेलो नाही आहोत, पण म्हणून आपण सोडून नाही द्यायचा. आपल्यालाही ह्याच्यात काहीतरी गवसणारे काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे. आणि म्हणून या उपदेश पंचकम किंवा आचार्यांच्या भाषेत साधना पंचकम हे आपलं आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. खरं म्हटलं ना तर प्रत्येक माणसाला कशाची ओढ आहे तर आनंद मिळवायचे. कुठलीही गोष्ट आपण कशासाठी करतो तर आनंदासाठी करतो. मला ह्याच्यात आनंद मिळाला तरच मला त्याच्यात काहीतरी रस वाटायला लागतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाचं साध्य काय आहे तर आनंद प्राप्ती हे साध्य आहे. आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती इति असं म्हटलेलं आहे. त्याचं श्रुतीने वर्णन केलेलं आहे. आणि गंमत सांगू का, या सगळ्या विश्वाची निर्मिती कोणी केली आहे? जो स्वतः आनंद स्वरूप आहे. परमेश्वराचंच परब्रह्माचं नावच आहे ना, सच्चित आनंद स्वरूप आहे. ह्या सच्चित आनंद स्वरूप परब्रह्मानी, परमेश्वरानी, परमात्म्यानी या एवढ्या विश्वाची उत्पत्ती केली आहे. तर त्याच्यापर्यंत पोचणं म्हणजेच आनंदाचा शोध घेणं आहे. करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपल्याला काय करायचं आहे आता नेमकं तर उगमाकडे जायचं आहे. आपण जिथनं आलो तिथे जायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट ह्याच्यातनं आपल्या सहजच लक्षात येते की आनंद हा बाह्य गोष्टीमध्ये मिळतच नसतो. आनंद हा बाह्य गोष्टीत साठवलेला नाही आहे, तर तो अंतरंगात आहे, तो आतूनच उमलायला लागतो. हे एकदा कळलं आनंदाचा शोधच लागल्यासारखं होतं. आता बघा, हा आनंद आहे तो आत्मानंद आहे. आणि हा आत्मानंद मिळवण्यासाठी सर्वोच्च मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे असं मी वारंवार म्हणते. आता हे थोडंसं आपण त्याचं बहिरंग बघू आणि मग त्या श्लोकांना सुरुवात करूया. मी आत्ताच म्हटलं की 4-4 ओळीचे 5 श्लोक आहेत. म्हटलं तर अगदी सोपे. आणि त्याची रचना इतकी छान आहे की तुम्हाला लगेच ते मुखोद्गतसुद्धा होईल. निदान समजायला तरी निश्चितच सोपं आहे. कारण ह्याच्यामध्ये जरी हा उपदेश असला तरी आचार्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की तुम्ही असं करा. आचार्य कधीच म्हणत नाहीत. कधीच म्हणत नाही मी सांगतो म्हणून तुम्ही असं करा. आचार्यांनी ह्याच्यामध्ये कर्मणी रचना वापरलेली आहे. कर्मणी रचना म्हणजे काय, जसं आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग असतात. तसं हा कर्मणी म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस आहे. आणि या पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आज्ञार्थाची पण तृतीय पुरुषी रूपं वापरली आहेत. आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे सगळीकडे ताम असं वापरलेलं रूप. म्हणजे जसं संस्कृतमध्ये ऐ आवहै आमहै स्व इथाम ध्वम, जो ताम आहे ना ताम, तो इथे वापरलेला आहे. आता ताम म्हणजे काय आहे, असं करावं. आता मी वाचतेच स्तोत्र म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आचार्यांनी एवढं मार्गदर्शन केलं आहे पण कुठेही स्वतःचा अहंभाव नाही आहे. सगळीकडे श्रुतीला महत्त्व दिलं आहे, वेदांना महत्त्व दिलं आहे, शास्त्राला महत्त्व दिलं आहे, मला काहीच महत्त्व नाही असं आचार्य म्हणत आहेत. लोकातनं 40 साधना सांगितल्या आहेत, त्या आपण क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत. पहिला श्लोक काय आहे, सुरुवात करूया लगेचच. आणि फार सुंदर रचना आहे.
गेयता तर आहेच, आता ह्याच्यात नवीन सांगण्यासारखं काहीच नाही आहे. गेयता आहेच, त्यामुळे पहिला श्लोक मी वाचते, अर्थ तुमच्या लक्षात येईल. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपचिते काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धी तूर्णं विनिर्गम्यतां. काय म्हणतात आचार्य? वेदो नित्यमधीयतां, वेदो नित्यम अधीयतां, वेदांचं नित्य अध्ययन करावं. कुणी करावं? मुमुक्षुनी करावं. ज्याला मोक्षाची प्राप्ती करायची आहे, ज्याला स्वतःचं श्रेयस साधायचं आहे, ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे, त्याने निदान वेदांचं पठण करावं. वेदो नित्यम, पण पठण नाही म्हटलं, अधीयतां, अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे. आणि नुसतंच घोकमपट्टी, पाठांतर, नुसतीच पोपटपंची, त्याच्या पाठोपाठ आचार्य म्हणत आहेत तदुदितम, त्याच्या पाठोपाठ त्याच्याच सांगितलेली तदुदितम कर्मस स्वनुष्ठ. आता कर्म कुठली करावी? वेदामध्ये प्रतिपादन केलेली जी कर्म आहेत त्या कर्माचं व्यवस्थितपणे नित्यनेमाने अनुष्ठान करावं. तदुदितम कर्मस स्वनुष्ठीयतां. आता कर्म करावं आम्हाला कळलं, पण आम्ही नेमकं कुठलं कर्म? वेदात पुष्कळ काय काय सांगितलेलं आहे. आम्ही नेमकं काय करायचं? तर त्याच्यातला सुद्धा आपला वर्ण कुठला आहे, आपला आश्रम कुठला आहे, परिस्थिती कुठली आहे. कारण समाजामध्ये विविधता आहे. समाजामध्ये अतिशय ज्ञानी लोक आहेत, तसे अतिशय अडाणी लोकंसुद्धा आहेत. अतिशय श्रीमंत आहेत, तसे गरीब आहेत. अतिशय शिकलेले आहेत, तसे अशिक्षितसुद्धा लोक आहेत. म्हणजे समाजामध्ये विविधता असणारच ना. त्यामुळे ही विविधता आहेच, पण आपला वर्ण, आश्रम ह्याप्रमाणे जे नियतकर्म आहे आपण ते शोधायचे आणि ते मनापासनं जीव ओतून करायचे असं म्हटलेलं आहे. आणि गीतासुद्धा आपल्याला हेच सांगते ना, नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः. त्यामुळे किंवा आपलं कर्म तोच आपला धर्म आहे. स्वकर्म श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात असं म्हटलेलं आहे. आणि वर्क इज वर्शिप. आपल्याला माहिती आहे परमेश्वराची पूजा कशाने करायची? आपल्या कर्म, हळद, कुंकू, अक्षदा, गंध, सुपारी, फुलं ह्याने करा, जरूर करा. पण परमेश्वराला कुठली पूजा आवडते? स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. आपली कर्म हीच पूजा आहे. कर्माची कुसुमं त्याला व्हायचे, सुमनं व्हायचेत. आणि एवढं केलं तर तो परमेश्वर प्रसन्न होतो. त्यामुळे महत्त्व दिलं आहे कर्माला. आणि कुठली कर्म? वेदांनी सांगितलेली कर्म, पण आपल्या वर्णाश्रमाला अनुसरून करणारी कर्म जरूर करायची. तेवढंच तुम्ही करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. डू युअर बेस्ट अँड गॉड विल डू द रेस्ट. तुम्ही तुमचं काम उत्तम करा, परमेश्वर बाकीचं सगळं बघून घेईल. तुमच्या कर्मात काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल तरीसुद्धा तो परिपूर्ती करून घेतो. इतक्या त्या परमेश्वराचं आहे. फक्त कर्म मात्र आपणच करायचे. ते नियत पाहिजे, ते विहित पाहिजे, ते वर्णाश्रमाला अनुसरून पाहिजे. आणि ते कर्म कसं करायचे? तर उत्कृष्ट करायचे. चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू. तुम्ही फक्त उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, यश तुमच्या पाठोपाठ येणारच आहे. तदुदितम कर्मस्वनुष्ठीयतां. आणि मग पुढे काय म्हणलेलं आहे? तेनेशस्य विधीयतां अपचिते. त्या कर्माने त्या ईश्वराची पूजा करावी. तेन ईशस्य विधीयतां काय? अपचिते. आता ही कर्म करता करता आपलं कर्म खरंच निष्काम भावाने फळाची अपेक्षा न करता करता आपण जर उत्तम रीतीने आचरणात आणायला लागलो तर सहजच चित्तशुद्धी घडून येते. त्यामुळे अशी चित्तशुद्धी घडण्यासाठी सुद्धा कर्मच आवश्यक आहे. किंवा आपण भगवद्गीतेत पाहिले, योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धीसाठी असं म्हटलेलं आहे. किंवा आमचे रमण महर्षी म्हणतात, चित्तशोधकम मुक्तिसाधकम. खरंच आहे,
सगळ्याची पहिली पायरी ही चित्तशुद्धीच आहे असं रमण महर्षींनी म्हटलं आहे. प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केलं तरच ती चित्तशुद्धी होते. मात्र कर्मामध्ये अहंकार नको, अपेक्षा नको. प्रत्येक कर्म, अगदी साधं रोजचं स्वयंपाकाचं कर्मसुद्धा परमेश्वराला अर्पण केलं की ते चित्तशुद्धी होतं, त्या अन्नाचा तो प्रसाद बनतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढची लगेच साधना सांगले, काम्ये मतेस त्यज्यताम. काम्य कर्मातल्या बुद्धीचा त्याग करावा. आता निष्काम कर्म म्हणजे निष्क्रियता नाही बरं का. निष्काम कर्म म्हणजे निष्क्रियता नाही आहे. तर कर्म तर करायचं पण फळाची अपेक्षा बाळगायची नाही. कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णते असं म्हटलेलं आहे भगवद्गीतात. त्यामुळे कर्म निष्काम करायचं आहे. मात्र काही लोक याचा उलटा अर्थ घेतात. नैष्कर्म्य म्हणजे काहीच करू नका, हातावर हात ठेवून बसून राहा आळशासारखे, ह्याला नैष्कर्म्य नाही म्हटलेलं. आणि असं जर का झालं ना, म्हणजे कर्म जर केलं नाही तर अधोगती होते माणसाची. म्हणजे बघा ना, निष्क्रियतेमुळे शरीराला जडत्व येतं. त्या शरीराचा परिणाम मनावर होतो, कारण हे सायकोसोमॅटिक आहे ना. शरीर आणि मन हे एकमेकावर अवलंबून आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हटलेलं आहे. त्यामुळे शरीर जड झालं की मतीसुद्धा त्याला तमोगुणाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे तमोगुणाची वृद्धी होते आणि मग त्याचा परिणाम मनावर होतो. मनाचा जो ॲलर्टनेस आहे, जी सावधानता आहे, जी दक्षता आहे, ती सगळी कमी 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 होते जाते. ती कमी झाल्यावर बुद्धीची क्षमता कमी होते, ज्ञानग्रहणाची क्षमता कमी होते, बुद्धीची सूक्ष्मता कमी होते आणि मग आळस, प्रमाद, निद्रा हे शत्रू टपलेलेच आहेत. ते लगेच त्याच्यावर हल्ला करतात. आणि मग अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा कुठलाच निर्णय घेता येत नाही आणि समजा जो घेतला असेल तो चुकीचा ठरतो. आता काय बोलायचं. निर्णय उत्तम घेता आले तर जीवन सुखकर होतं, सुकर होतं. त्यामुळे असे निर्णय घेता येत नाही आणि म्हणून निष्क्रियता कुठेही सांगितलेली नाही आहे. उलट प्रयत्नांना महत्त्व दिलेलं आहे. समर्थांनी काय किंवा सगळ्याच संतांनी यत्न तो देव जाणावा असं म्हटलेलं आहे. अशा सगळ्या प्रयत्नाला महत्त्व दिलं आहे. त्या अशामुळे काय होतं, ते निर्णय घ्यायला उत्तम त्याला साथ मिळते. जेव्हा निर्णय घेता येत नाही तेव्हा एक प्रकारची बेफिकीर वृत्ती येते, कामाविषयी निष्ठा उरत नाही. आणि मग असं म्हटलेलं आहे, विवेक वैराग्य संपत्ती मुमुक्षुत्वंच पलायन्ते असं त्याचं वर्णन केलेलं आहे. किंवा मग अहंकाराची वृद्धी होते. अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते असं म्हटलेलं आहे. यासाठी या साधकांनी काय करायला पाहिजे तर मुख्य म्हणजे कर्तृत्व बुद्धी टाकून द्यायची. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता ऐसे म्हणता यश कीर्ती प्रताप. आता मग कर्म करायची कशी. कर्म तर करायची पण कशी करायची. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. सगळी कर्म परमेश्वराला ब्रह्मणी आधाय त्यालाच अर्पण करायची. कशी. पद्मपत्रमिवांभसा. पाण्यातलं कमळ पाण्यातच असतं पण पाण्याचा स्पर्श होत नाही अशी सगळी कर्म करता यायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे काम्ये मतीस त्यज्यताम. पुढे आचार्य म्हणतायत पापौघ परिधूयताम. सगळी पापं धुवून काढायची आहेत. सगळं काही परमेश्वराला अर्पण केलं. म्हटलेले पाप म्हणजे काय आहे तर अंतःकरणातले रागद्वेषाचे हेलकावे जितके जास्त, जी आंदोलनं जितकी जास्त, तितकी मनाची कलुषितता वाढत जाते आणि त्याच प्रमाणात तो पापसंचय वाढत जातो. रागद्वेषांना त्या जागच्या जागेच ठेचून काढायचे. आणि म्हणून असा तो पापाचा ओघ आहे तो परिधूयताम, धुवून टाकायचा आहे. सोपी युक्ती आहे, अगदी सोपी युक्ती आहे. राग आणि द्वेष हे दोन त्यांना आधीच ठेचायचे आणि कर्म करताना त्याच्यामध्ये राग म्हणजे अनुराग आणि द्वेष नसेल तर ती कर्म होत नाही असं म्हटलेलं आहे. पुढे आचार्य म्हणतात भवसुखे दोषोनुसंधीयताम.
संसार सुखातल्या दोषांचं सतत चिंतन करावं. काय म्हणतात आचार्य? संसार सुख आहे ना, छान वाटतं आम्हाला प्रपंच, मुलं बाळं, घरदार, आमचं शेती वाडी, गुरं ढोरं, आमचं पुष्कळ काय काय इस्टेट आहे, आम्ही त्याच्यात अतिशय आनंदी आहोत असं वाटतं आहे आम्हाला. नाही हो, ह्याच्यात आनंद नाही आहे, ह्याच्यात सुख नाही आहे, याच्यातली एकही गोष्ट टिकणारी नाही आहे. सगळ्या गोष्टी संपणाऱ्या आहेत. आणि बघा, इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा सन्निकर्ष होतो तेव्हा तात्पुरतं सुख मिळतं. जेव्हा मला भूक लागली आणि मला चांगलं खायला मिळतं तेव्हा तात्पुरतं सुख मिळतं, पण ते टिकत नाही ना, ते शाश्वत नाही आहे, ते चिरंतन नाही आहे. आणि म्हणूनच आचार्यांनी चरपट पंजरिकामध्ये म्हटलं आहे, अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम. तिथे सुखाचा लवलेशसुद्धा नाही आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आत्ता सुखाच्या वाटत आहेत त्याच्यातली एकही गोष्ट खरं म्हटलं तर टिकणारी नाही आहे. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. एकट्यालाच जायचे. याच्यातले या सगळ्या जे विषय आहेत ना त्याला 4 दोष लागलेले आहेत. अनित्यत्व म्हणजे जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट नित्य नाही आहे, टिकणारी नाही आहे, परिवर्तनशील आहे. दुसरा दोष आहे दुःखत्वम, कारण विषय हेच विषासारखे आहेत. म्हणजे बघा ना, पैसा चांगलाच आहे, उत्तमच आहे, त्याचा उत्तम विनियोग जरूर करावा, पण त्याला म्हटलेलं आहे त्याच्या रक्षणाची चिंता असते. म्हणजे अर्थानाम अर्जने दुःखम अर्थानाम रक्षणे सुखम आये दुःखम व्यये दुःखम त्यामुळे त्या अधिकार केलेला आहे त्या अर्थाचा असं म्हटलेलं आहे. बद्धत्व, तिसरा दोष येतो म्हणजे बद्धत्व, कारण आसक्तीतून असुरक्षितता येते आणि आपण त्या विषयांचे गुलाम होतो, त्या व्यसनांचे सुद्धा आपण गुलाम होत जातो. त्यामुळे बद्धत्व आहे. आणि परावलंबित्व वाढलं की आत्मनिर्भरता संपून जाते. आणि हे सगळं मिथ्य आहे ना, हा विषयांचा फोलपण आहे. विषय जरूर उपभोगा, पण त्यांना आपल्या डोईजड होऊ देऊ नका असंही म्हटलेलं आहे. भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. पुढे म्हटलेलं आहे आत्मेच्छा व्यवसीयताम. ही आत्मेच्छा आहे ना, आत्मज्ञानाची जी इच्छा आहे ती घट्ट करायची आहे. व्यवसीयताम म्हणजे ती दृढ करायची आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. त्या घरातून बाहेर पडा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे, आपल्या घरातून बाहेर पडा म्हणजे देह हेच आपलं घर आहे आणि त्याच्यातून बाहेर पडा म्हणजे त्याची देहबुद्धी फक्त काढून टाकायची असं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे विनिर्गम्यताम असं म्हटलेलं आहे. किंवा गीतासुद्धा आपल्याला हेच सांगते, असक्तिरनभिष्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्वमिष्टा निष्ठोपपत्तिषु. असक्तिरनभिष्वंगः, पुत्र दार गृह याच्याविषयी अतिशय आसक्ती असते, पण त्या सगळ्यातनं मन काढून घ्यायचे आणि एक परमात्मा तोच आपला सगळा आहे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुस्तखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. असं त्या परमेश्वराला म्हणून सगळं तिकडे लक्ष वळवायचे. बाकी सगळ्यातलं लक्ष काढून घेऊन परमेश्वराशी एकरूपता तादात्म्य साधायचे असंही ह्याच्यातमध्ये म्हटलेलं आहे. आता पुढे काय म्हणत आहेत बघा. दुसरा श्लोक आहे संगसत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शांत्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यतां सद्विद्वान् उपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुका सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यतां. संगसत्सु विधीयतां. तुझं जे आता ह्याच्यातनं बाकीचं निवृत्त झालेलं मन आहे ना, आता एवढं तर कळलं की संसार सुखामध्ये फारसा काही आनंद मिळणार नाही आहे. आता हे कळल्यानंतर हे जे निवृत्त झालेलं मन आहे त्याला कुठेतरी जागा पाहिजे ना. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं असं म्हटलं जातं.
एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं जर असेल तर त्याला काहीतरी दुसरा आलंबन पाहिजे. मग हे निवृत्त झालेलं मन आता तू सत्संगामध्ये नाही. संग सत्सुविधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां. आणि मग जितका सत्संग लाभेल इतकं मन परमेश्वराशी तद्रूप होण्यासाठी आतुरलेलं असतं. भक्तिर्दृढा अधीयतां, दृढ भक्ती, अनन्य भक्ती, अव्यभिचारिणी भक्तीकडे त्याचं मन, त्याचा कल वाढत जातो. आणि ही भक्ती कशी करायची तर नवविधा भक्ती हळूहळू करायची. श्रवण आहे, मन भक्ती करायची. आणि मग काय मिळणार आहे? शांत्यादी परिचीयतां, शांतीचा परिचय होतो. बघा काय सांगतायत आचार्य, शांती ही सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती. सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती कुठली आहे? शांती. आज बघा परदेशामध्ये सगळी भौतिक साधनं उपलब्ध आहेत, सगळी भौतिक पुष्कळ सगळं, पण मनःशांती नाही आहे जी आपल्याकडे आहे. आता ह्या शांतीचा परिचय होतो आणि मग त्या शांतीचाच वेळ लागतो. ती शांती पुन्हा पुन्हा हवीशी वाटते. शांत्यादी परिचीयतां दृढतरम कर्माशु संत्यज्यतां. आणि मग काय करायचं आहे? सगळ्या कर्माचा त्याग करायचा आहे. जितकी कर्तव्य कर्म आपली करायची तर त्या सगळ्या कर्माचा त्याग करायचा आहे. दृढतरम कर्माशु संत्यज्यतां सद्विद्वान उपसेव्यतां. सुरुवात कशाने केली? ह्या सज्जनांचा संग तर पाहिजेच आहे, पण सज्जनांबरोबर विद्वानांचा संग पाहिजे. विद्वानांच्या सहवासामध्ये आपल्या बुद्धीला सुद्धा त्या संगाने एक प्रकारचं तेज प्राप्त होतं. एक प्रकारच्या त्या संगाचा परिणाम निश्चितच होतो. त्यामुळे काय म्हणतात, सद्गुरूंना किंवा सद्विद्वानांना त्यांची सेवा करावी, त्यांच्या सहवासात राहावं. आणि पुढे म्हटलेलं आहे अनुदिनम तत्पादुकां सेव्यतां. त्यांच्या चरणस्पर्श, त्यांच्या गुरुचरणाची सेवा करावी. आता गुरुचरणाची सेवा काय तर माझं जे उत्तम अंग आहे आणि त्यांचं जे पदचरण आहेत म्हणजे चरणकमल आहेत ते जणू काही माझं उत्तम अंग आणि त्यांचे चरणकमल तिथे एकरूपता साधायची आणि त्यांच्याकडनं तो कृपा प्रवाह प्रसाद मला मिळावा असंही म्हटलेलं आहे. दृढतरं कर्मा सद्विद्वान उपसेव्यतां अनुदिनं तत्पादुका सेव्यतां. आणि मग काय करतील? सद्विद्वान तुम्हाला काय देतील? ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां. ब्रह्म, एकाक्षरी ब्रह्म काय आहे? ओम. ओम ह्या एकाक्षरी ब्रह्माचा त्यांची याचना सद्गुरूंकडे करावी. सद्गुरू तुम्हाला देतीलच, पण जे मागायचं सद्गुरूंकडे काय मागायचं तर एवढंच मागायचं आहे की मला उपदेश करा. शाधिमान त्वां प्रपन्नम म्हटलं ना अर्जुनानी, आणि त्याच्यानंतरच भगवंतानी उपदेश केला आहे. त्यामुळे सध्या आणि शेवटची जी दुसऱ्या कडव्यातली जी साधना सांगितली श्रुतिशिरो वाक्यम समाकर्ण्यतां. आता गुरु जे उपदेश करतील तर तो हे करायचं आहे, आपल्या मनामध्ये तो ठसवायचा आहे. एकाग्र चित्ताने श्रवण करायचं. नको बरं कर, तू कर. श्रुतिशिरो वाक्यम समाकर्ण्यतां. गुरु जो श्रेष्ठ उपदेश करतील तो एकाग्र चित्ताने श्रवण समाकर्ण्यतां म्हटले बरं का, नुसतं आकर्ण्यतां नाही म्हटले. सम म्हणजे काय आहे? योग्यरित्या समाकर्ण्यतां. गुरूंनी उपदेश केलेला कानाच्या संपुटामध्ये अक्षरशः साठवून ठेवायचा आहे आणि मग तो तसा आचरणात आणायचा आहे असं म्हटलेलं आहे. समाकर्ण्यतां. दुसरा श्लोक आपण पाहिला आहे. 4 ओळीचे श्लोक आहेत, पण इतका त्याच्यामध्ये आशय घनता आहे, इतका अर्थ भरलेला आहे. तर तो अर्थ आपण जास्तीत जास्त समजावून घेऊया. थोडीशी आता तांत्रिक अडचणींमुळे थोडं मी भरभर घेते, पण याच्यामध्ये पुन्हा पुन्हा याचं श्रवण करायचं आहे, पुन्हा पुन्हा तो समजून घ्यायचा आहे, पुन्हा पुन्हा त्याच्या आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आचार्य काय म्हणतात? वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षश्रमाश्रीयतां
दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरत् गर्वः परित्यज्यतां देहेऽहम् अतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यताम् वाक्यार्थश्च विचार्यतां. काय म्हटलेलं आहे? आचार्य म्हणतात वाक्यार्थश्च विचार्यतां, महावाक्याच्या अर्थाचा विचार करावा. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. कुठली म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आता ही जी महावाक्य आहेत ना, याच्यामध्ये त्या सगळ्या वेदाचं सार आलेलं आहे. महावाक्याचा कधी जप करायचा नसतो, त्याचा जप नाही करायचा, त्याचा अभ्यास करायचा असतो. बाकी आपण इतर जपाचे काही मंत्र असतील त्याचा जप करावा, पण महावाक्याचा जप न करता त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तो गुरुमुखातून सेवन करायचा आहे. वाक्यार्थश्च विचार्यतां, त्यांना विचारायचा हा एक अर्थ आहे, पण विचार्यतां म्हणजे तो आपल्या मनाशी पुन्हा 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 घोटून घोटून तो तयार करायचा आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे श्रुतिशिरः पक्षः समाश्रियतां, वेदांत वाक्याच्या पक्षाचा आश्रय घ्यावा असं म्हणले. श्रुतिशिरः पक्षः समाश्रियतां. आता पक्ष कुठला? आम्हाला राजकीय पक्ष माहीत आहेत. हा पक्ष नाही, राजकीय पक्ष नाही, तर इथे म्हटलेलं आहे श्रुतिशिरः पक्षः समाश्रियतां. म्हणजे जर का आता बघा, अध्यात्माची जी भाषा आहे ना, ती समाधी भाषा आहे, ती गूढ भाषा आहे, ते सगळं गुह्य ज्ञान आहे. जेव्हा पण हे सर्वसामान्यांना कळत नाही, किंवा विद्वानांमध्ये सुद्धा त्याच्या अर्थाविषयी त्या वेगळ्या इंटरप्रिटेशनविषयी मतभेद होऊ शकतात, किंवा श्रुती, स्मृती, पुराण याच्यात काही कधी आपल्यासारख्यांना विरोधाभाससुद्धा वाटू शकतो. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल की हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, तेव्हा तुम्ही कुणाचा आश्रय घ्याल? फक्त श्रुतीचा, फक्त श्रुतींचा आश्रय घ्यायचा आहे. मग स्मृती वेगळं सांगत असू दे, पुराण वेगळं सांगत असू दे, म्हणजे जेव्हा निवाडा करायची वेळ येईल, जेव्हा एकच निवडायची वेळ येईल, तेव्हा फक्त श्रुतीचा पक्ष तुम्ही निवडायचा आहे. श्रुतिशिरः पक्षः समाश्रियतां असं म्हटलेलं आहे. दुस्तर्कात सुविरम्यतां. तर्कदुष्ट लोक पुष्कळ आहेत या जगामध्ये. वेगळंच काहीतरी आपल्याला बुद्धिभ्रम करतात, बुद्धिनाश करणारे लोक पुष्कळ आहेत. वेगळ्याच वाटेने आपल्याला भरकटवत नेतात. असं नाही, आपल्याला कुठेही जायचं नाही त्यांच्याशी वादविवाद घालून, भांडणं करून, असं नाही. चांगल्या रीतीने आपण त्यांच्यापासून बाजूला जावं. जिथे आपल्याला ते पटत नाही ना, फार 1-2दा सांगावं, पण फार तिथे वाद घालायला जाऊ नये. दुस्तर्कात सुविरम्यतां. दुष्टतर्कापासनं त्या मुमुक्षुनी दूरच राहावं, किंवा नुसतं ऐकूनसुद्धा आपल्या बुद्धीमध्ये पालट होऊ शकतो. म्हणून अशा लोकांपाशी फार वेळ राहूच नाही आहे. तर्कदुष्ट जी लोकं आहेत, किंवा काय म्हणतात त्याला, भरकटलेली अशी जी लोकं आहेत, त्यांच्या इथे फार राहू नये. श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. श्रुतीसंमत जे तर्क आहेत त्यांचंच फक्त अनुसंधान करावं. आमच्या आचार्यांनी हेच केलं आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांना भेटले असतील. म्हणजे बघा ना, कितीतरी वेगवेगळे जाती, पंथ, संप्रदाय, अनेक आराध्य दैवत, ह्याच्यामध्ये कितीतरी विभिन्नता होती. पण आचार्य कोणाशी वाद घालत बसले नाही. आपलं मत मांडलं, समजावून सांगितलं, पण एखाद्याने फार त्याच्यामध्ये ते करत बसले नाही. आणि म्हणूनच म्हणलेले दुस्तर्कात सुविरम्यता. पण इतक्या ठामपणाने त्यांनी समजावून सांगितलं की त्यांना ते समजलं. अशा गोष्टी ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. ब्रह्मास्मी इति विभाव्यतां. फार सुंदर सांगितलं. ब्रह्मा अस्मी, मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. विभाव्यतां हे आपल्या मनाला पटवून सांगायचे. या विशेष वृत्तीचा विशेष अभ्यास करायचे. आपल्याला
सहजासहजी पटत नाही. आपण आपलं नाव, माझं रूप, माझं काय हुद्दा, माझी पदवी यालाच आपण चिकटून बसलो आहे. पण हे सगळं बरोबरच आहे. मुळात मी आहे कोण? जगच्चेतनाहू अनादि अनंता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. हे रोज म्हणायचे, रोज. आणि हेच खरी वस्तुस्थिती आहे, हेच फॅक्ट आहे. रोज रात्री झोपताना स्वतःला बजावायचं आहे की तू अमुक अमुक नाही आहेस, तू ब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी इति विभाव्यता. आणि मग हे करताना हळूहळू गर्व नाहीसा होतो. अहंकार जो आहे ना माझ्या मनामध्ये ठासून भरलेला, अह म्हणजे दिवस, दिवसेंदिवस सुरुवातीला नाही वाटणार, पण हळूहळू हा जो अहंकार आहे तो परित्यज्यताम, तो काढून टाकायचा आहे, तो गळून पडला पाहिजे. दिवसेंदिवस त्या गर्वाचा त्याग झाला पाहिजे. फळ जसं पिकल्यानंतर आपोआप गळून पडतं. कच्चं असताना फळ तोडलं तर त्याचा चीक लागतो, आणि चीक म्हणजे आसक्ती आहे, पण तो चिकटलेपणा आहे ना. त्यामुळे ती आसक्ती आहे ती निघून जाते. जसा जसा तुमचा अभ्यास वाढेल तसं तसं मी कोणीच नाही आहे, म्हणजे मी खरोखर कोणी करता नाही आहे. सगळा करता करविता तो आहे. तो बोलवणारासुद्धा तो आहे, चालवणारासुद्धा तो आहे, हे कळतं. आणि मग गर्व हळूहळू गळून पडतो. देहेहम अतिरुज्यताम. त्यामुळे देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. आत्ता आपल्याला सर्वसामान्य लोकांना वाटते देह म्हणजे मी, असं वाटतंय, साहजिकच आहे. पण हा देह म्हणजे मी नाही, ही जी बुद्धी आहे ही काढूनच टाकायची. बुधजनैर वादसमुत्सृज्यताम. आणि बुधजनांबरोबर म्हणजे बुद्धिमान लोकांबरोबर वाद करायचा नाही. म्हणजे बघा काय सांगितलं आहे, बुद्धिमान लोकांबरोबर वाद करायचा नाही नसेल तर म्हणजे वादाचे 3 प्रकार आहेत बरं का. वितंड आहे, जल्प आहे आणि वाद आहे. जल्प म्हणजे काय आहे? मी म्हणतो तेच बरोबर आहे. वितंडा म्हणजे काय आहे? तू म्हणतोस ते चूक आहे. हे दोन्ही टाळायचे. आणि वाद म्हणजे तुझं काय बरोबर आहे, तुझ्यातलं ग्राह्य काय आहे, याच्यातलं त्याज्य काय आहे. त्याज्य आहे ते टाकून द्यायचे आणि ग्राह्य आहे ते घ्यायचे. आणि मग असा वाद असतो, त्याच्यातनं सुसंवाद निर्माण होतो. आणि म्हणूनच असं वचन आहे, वादे वादे जायते तत्वबोधः. वादातूनच हा तत्वचा निष्कर्ष निघतो. म्हणून या बुद्धिमान लोकांबरोबर वितंडा नाही करायची, जल्प नाही करायचा. आपलं कर्तृत्व तिथे त्यांच्यासमोर नाही सांगायचं, उलट त्यांच्याकडनं ऐकायचे. त्याच्यातलं काय जे ग्राह्य आहे ते आपण जरूर घ्यायचे. म्हणून बुधजनैर्वाद समुत्सृज्यताम माझ्या आवडीचा श्लोक आहे, कारण आपल्या सांसारिक लोकांच्या जवळच आहे. क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम अनुदिनं भिक्षौषधं भुज्यताम स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन संतुष्यतां औदासीन्यमभीप्स्यताम् अनुकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यतां. काय म्हटले पहिल्या चरणामध्ये? क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम. 2 गोष्टींची चिकित्सा करावी, क्षुधेची आणि व्याधीची. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ आहे, क्षुधा हीच व्याधी आहे. खरंच आहे, क्षुधा ही नैसर्गिक आहे, सहज होणारी भूक सगळ्यांनाच लागते. पण ही भुकेची जेव्हा व्याधी होते, जेव्हा ती त्या सीमेच्या पलीकडे जाते, तेव्हा ती व्याधी होते. सारखी खा करणं, सारखी भूक करणं ही एक प्रकारची व्याधी आहे. मग व्याधी असेल तर त्याच्यावर औषध असणारच ना. आहे ना, लगेच सांगितलं आहे. औषध कुठलं आहे? अनुदिनं भिक्षौषधं भुज्यताम. दररोज भिक्षेचा अभ्यास करावा. भिक्षा मागून मिळालेलं अन्न रोज सेवन करावं. कसं काय भिक्षा आहे, कसं काय औषध आहे? कारण भिक्षेमध्ये आपल्याला चॉईस नसतो, आपल्याला निवड नसते, प्रमाणही कमी असतं. आणि त्यातलाही म्हणजे समर्थांचं कथा सांगतात की जेव्हा ते टाकळीला राहत होते तेव्हा जे भिक्षा आणायचे त्याचे पुन्हा 3 भाग करायचे. गाईला, कुत्र्याला ते एक भाग द्यायचे, काही पाण्यातल्या माशांना द्यायचे, आणि तिसरा जो भाग होता त्याचं गोळाभर अन्न ते सेवन करायचे.
आणि या भिक्षौषधामुळे काय होतं, आपला अहंकार नाहीसा होतो. जे संस्कार असतात त्याच्यात म्हणजे त्या भिक्षौषधामुळे एक ते औषध आहे, या व्याधीवर औषध आहे असं म्हटलेलं आहे. स्वादू अन्नम नतु याच्यताम, छान छान रोज मिष्टान्न खायला मिळावं अशी याचनासुद्धा करू नये, अशी इच्छासुद्धा करू नये. रोज तुम्हाला पंचपक्वान्न चमचमीत पदार्थ नाही मिळणार, मागायचेच नाहीत. स्वाद्वन्न नतु याच्यताम विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम, विधिवशात जे तुम्हाला मिळेल तेच अतिशय संतुष्ट मनाने सेवन करायचे. जे प्राप्त होईल, जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे प्राप्त होईल, आज पुरणपोळी मिळाली, उद्या नाही मिळाली, परवा शिळी भाकरी मिळाली, ठीक आहे, जे मिळेल ते आनंदाने कर. शेवटी त्यांनी फक्त शरीरधारणा करायची. शरीरधारणा, शरीराचं पोषण झालं पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आपण जगतो कशासाठी? खाण्यासाठी नाही, तर म्हणजे खाण्यासाठी जगायचं नाही, तर जगण्यासाठी खायचं आहे एवढंच लक्षात ठेवलं. औदासीन्यमभीप्स्यताम, औदासीन्य म्हणजे त्याच्यातलं उदासीन. उदासीन शब्द आपण वेगळ्या अर्थाने घेतो बरं का. आसीन, म्हणजे वरती, आणि आसीन ज्याची बैठक उंच आहे म्हणजे जो सगळे सृज्यताम, लोकांविषयी कठोरपणा नाही बाळगायचा. आसक्ती नको हे बरोबर आहे, पण कठोरपणा नाही. त्यामुळे नैष्ठुर्यमुत्सृज्यताम शीतोष्णादिविषय्यता, शीत उष्ण सगळं सहन करायची ताकद पाहिजे माणसामध्ये. तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमच्याकडे कितीही नोकर चाकर असू दे, तुम्हाला कितीही सुखसुविधा असू देत, पण स्वतःला सगळीकडे घडवता आलं पाहिजे. मी नेहमीच सांगते की 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला जाता आलं पाहिजे, पण धाब्यावरचं किंवा अगदी एखाद्या झोपडीतलं ॲल्युमिनियमच्या ताटलीतलं जेवणसुद्धा अतिशय गोड मानून खाता यायला पाहिजे. शीत उष्ण याचा अर्थ फार व्यापक आहे. खरं म्हटलं तर अनुकूल आणि प्रतिकूल असा त्याचा अर्थ आहे. कधी चांगलं, कधी बरं, कधी वाईट असं येणारच आहे. पण चांगलं झालं म्हणून हुरळून जायचं नाही, आणि वाईट वाट्याला आलं म्हणून होरपळूनही जायचं नाही. शीतोष्णादि विषय्यताम नतु वृथा, आणि शेवटचे तर फारच महत्त्वाची टिप दिली आहे आचार्याने, नतु वृथा वाक्यम समुच्चार्यताम. आपण हिशोबच करूया, आपण किती वायफळ बोलत असतो. बोलणं खरंच इतकं आवश्यक आहे का? परमेश्वराने दिले, जीभ आपल्याला दिले, बोलण्यासाठीच दिली आहे, पण कुठलं बोलणं? त्याचं नाव घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. ते घेतो का आम्ही? आम्ही या जिभेने काय काय बोलत असतो, नको नको ते नाही नाही ते बोलत असतो. कुणाला टोचून बोलतो, कुणाची निंदा करतो, कुठे खोटं बोलतो, कुठे चाहडी करतो. काही आम्ही चुकीच्या गोष्टी या जिभेच्या माध्यमातून करत असतो. या जिभेलासुद्धा सत्कार्य करण्याची संधी द्यायची, उत्तमच बोलण्याचं जिभेला सवय लावायची. आचार्य म्हणतात नतु वृथा वाक्यम समुच्चार्यताम. खरंच एकही वाक्य वायफळ बोलायचं नाही. असं केलं तर आपली ही जीभ अतिशय पवित्र होणार आहे, असंही आचार्यांनी सांगितलेलं आहे. पुढे तर आता 5व्या श्लोकामध्ये तर आचार्य म्हणत आहेत एकांते सुखमास्यतां परतरे चेतसमाधीयतां पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलात् नाप्युत्तरैश्लिष्यतां प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. एकांते सुखमास्यतां, एकांतात बसावं शांत. खरंच एकांतासारखं दुसरं सुख नाही बरं का. एकांत पचवावा लागतो. जयासी एकांत मानवला सर्वाआधी कळे त्याला. एकांतामध्ये आपली ज्या चित्तवृत्ती असतात त्या प्रसन्न होत जातात. तो पचवायला लागतो अर्थातच. एकांत म्हणजे एकाकीपणा नाही आहे, एकटेपणा नाही आहे. एकटेपणाला दुःखाची किनार आहे, पण एकांताला आनंदाची किनार आहे. सॉलिट्यूड वेगळं आणि लोनलीनेस वेगळा. सॉलिट्यूड इज डिफरंट फ्रॉम लोनलीनेस. लोनलीनेसमध्ये दुःख आहे की मी असाच नाही, पण सॉलिट्यूडमध्ये जो काय आनंद आहे ना, एकांते सुखमास्यतां, साधकाने एकांतात सुखाने बसावं. कारण काय होतं सांगू का,
जनसंपर्काने आपल्यामध्ये ते दोष निर्माण होतात. फार लोकांमध्ये राहिलं ना की लोकांच्या त्या स्पंदनं, त्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात किंवा त्यांचे विचार, त्यांच्या समस्या याने आपलंही चित्त कलुषित होतं. त्यामुळे फार जनसंपर्क नको. आमच्या समर्थांसारखं वागता यायला पाहिजे. कधी गलबला कधी निव्वळ ऐसा कंठीत जावा काळ. आणि काय होतं, फार लोक आणि मग साधनेमध्ये विक्षेप येतात आणि जेव्हा मन अस्थिर होतं ना तेव्हा ते फार काळ चिंतन किंवा ध्यान करूच शकत नाही. म्हणून तर गीता सांगते योगी युंजीत सततम एकांत स्थळी. किती वेळा सांगितलं. आणि सगळ्या संतांनी एकांताला फार महत्त्व दिलं आहे, फार महत्त्व दिलं आहे. विविक्त देश सेवित्वम मरतिर्जनसंसदी. जनसुखाची फार नकोच, जनसंसर्गच नको आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे विविक्त देश सेवित्व, एकट्याने एकांतात जावं आणि त्या परमेश्वराशी अनुसंधान साधावं. संवाद करायचा तो त्याच्याशी, लोकांशी नाही. म्हणजे लोकांशी तोडून वागायचं असंही नाही आहे. किनारी किती तपस्व्यांनी तपश्चर्या केली. गंगेच्या किनारे ऋषी आहेत, हिमालयाच्या गुहा तर अजूनही किती अज्ञात आहेत की जिथे कोणी आहे ह्याचा पत्ताही नाही. असे अनेक संत साधू त्या गुहेमध्ये जाऊन राहतात. एकांते सुखमास्यताम. पुढे म्हटलं आहे परतरे चेतसमास समाधीयताम. परतरे म्हणजे उत्कृष्ट अशा त्या ब्रह्मामध्ये चेतस म्हणजे हे जे मन आहे ते सम्यक धीयताम, त्याची स्थापना करावी असं म्हटलेलं आहे. आणि कारण काय आहे, एकांतामध्ये सुद्धा अगदी विषयवृत्ती येणारच नाहीत असं नाही आहे, पण त्यांना नेटाने दूर करता येतं साराव्यात त्या बाजूला. त्यामुळे ही ज्ञाननिष्ठा साधता यायला पाहिजे. आणि ज्ञाननिष्ठा म्हणजे सहज समाधी आहे. कोणतीही कृती करताना त्या ब्रह्मस्वरूपाची दृष्टी मात्र कायम असते. देहाने कुठलंही काम करत असले तरी त्याची ब्रह्मस्वरूपाची विस्मृती कधीही होत नाही. जसं गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. आता मी जिथे मस्तक ठेवतो, कारण वृत्ती व्यापक झालेली, ही चेतस हे मन आहे ते तिथे समाधीयताम असं म्हटलेलं आहे. किंवा आचार्यांचं वचन आहे आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा प्राणा शरीरं गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थिती संचार पदयोः प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. मी जे बोलतोय ना ते तुझं स्तोत्रच आहे. मी जे चालतोय ना ती तुझी प्रदक्षिणाच आहे. मी जी निद्रा घेतोय ना ती समाधी स्थितीच आहे असं तू समज. कारण मला तसं वाटते, तुम्हाला दिसताना मी काही वेगळी कार्य करतोय, मी जेवतोय, मी खातोय, मी झोपतोय असं वाटेल, पण ही सगळी माझी त्याची पूजाच चालली असं खरं व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हणले परतरेचे तर समाधीयताम. आणि मग काय होतं, पूर्ण आत्मा सुसमीक्षताम. तो जो परमात्मा आहे, जो पूर्ण आत्मा आहे, त्यात तो काय आहे, सुसमीक्षताम. ईक्ष धातू, ईक्ष म्हणजे पाहणे, समीक्ष म्हणजे नीट पाहणे, सम्यक पाहणे, आणि सुसमीक्षताम त्याला आणि सु लावलेला आहे. म्हणजे त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईपर्यंत त्याचं चिंतन करायचे. आता पाहायचं म्हणजे ह्या डोळ्याने नाही बरं का, हे तर चर्मचक्षु आहेत. ज्ञानचक्षुने त्याला पाहायचं आहे. सर्वव्यापी तो सर्वगत जो आत्मा आहे, सुष्ठू म्हणजे योग्य पद्धतीने समीक्षताम असं म्हटलेलं आहे. असं झालं की वासुदेव सर्वमिती असा अनुभव येतो. सगळीकडे तो वासुदेवच दिसायला लागतो, वेगळं नाहीच, वेगळं दिसतच नाही. सगळीकडे त्या ब्रह्माचं दर्शन होतं. किंवा जसं उपनिषदामध्ये म्हणले ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत. सगळीकडे तो परमेश्वरच भरून राहिला आहे. जे काही आहे ते परमेश्वर स्वरूपाचे असं वाटायला लागतं. सोनं आणि अलंकार कसं आहे, सोन्याशिवाय अलंकार घडत नाही. म्हणजे सोनं आणि अलंकार जसे एकरूपच आहे तसंच सोन्याव्यतिरिक्त अलंकार नाही, सोन्याबाहेर अलंकार नाही, सोन्यापासनं दूर अलंकार नाही.
सोनं आणि अलंकार एकच आहे. मग तसंच समजूया ना, तसं आहेच आहे. ब्रह्म आणि जगत हे एकरूपच आहे. आम्हाला दिसतंय जगत, त्यामुळे जग खरं वाटतं आणि ब्रह्म खोटं वाटतं. वस्तुतः उलटी परिस्थिती आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. दिसतंय जग, आहे ब्रह्म. त्यामुळे प्रत्येक वस्तू वृत्तीचं तोच अधिष्ठान आहे. आम्हाला हा फ्लॉवर पॉट दिसतंय, ही खुर्ची दिसते, ते टेबल दिसतंय. अहो ते ब्रह्मच आहे. ते झाडं, वेली, पशु, पक्षी, किडा, मुंगी, सिंह, ससा, जे नाव घ्याल ते परब्रह्मच आहे ना. दिसतंय वेगळं, आहे एकच. त्यामुळे तेच आत्मचैतन्य आहे. आणि नोईंग इट सेल्फ इज बिईंग. त्याला जाणणं म्हणजे तेच होऊन जाणार आहे. त्याला जाणलं आणि मी वेगळा राहिलो असं शक्यच नाही आहे. जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा मी ब्रह्मस्वरूपच होऊन जाते असं त्याचं म्हटलेलं आहे. बघा काय म्हणले, पूर्ण आत्मा सुसमीक्षताम जगदिदम तद्बाधितम दृश्यताम. हे जगाचा निराश करून पाहायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. कसं? हे काय आहे? हे झाड आहे. म्हणजे झाडाची पानं म्हणजे आहे का झाड? नाही. मग खोड म्हणजे आहे का? नाही. हे सगळं एक एक बाजूला करत राहिलं तर उरतं काय? फक्त परब्रह्म उरतं. नाहीतरी माझंसुद्धा निराश करायचं झालं. हात म्हणजे मी आहे का? डोळे म्हणजे मी आहे का? पाय म्हणजे मी आहे का? नाही होय. सगळं काढून टाकलं तरी मी शिल्लक आहे. मग तो कोण आहे? तो चिदानंद रूप शिवोहम. त्यामुळे एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे प्रबोध समय झाला की तेच विश्व आतमध्ये दिसायला लागतं. ज्ञान झाल्यानंतर त्यामुळे असंच म्हणलेलं आहे, नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू. हा विश्वाचा आभास सगळा मावळून जातो जेव्हा तो चंडांशू म्हणजे ज्ञानसूर्य प्रगटतो तेव्हा. आणि आचार्यांनी सुद्धा दक्षिणामूर्ती स्तोत्रात म्हणले, विश्वम दर्पण दृश्यमान नगरीम तुल्यम निजांतर्गतम. असं म्हणजे ते सगळं बाहेरचं नाहीसं होतं आणि फक्त ब्रह्मज्ञान होतं. हे सगळं करत असताना प्राक्कर्म प्रविलाप्यताम. प्राक्कर्म, पूर्वी केलेली कर्म तीसुद्धा आत्मबळाच्या सामर्थ्याने सगळी भस्मसात करून टाकावी. प्राक्कर्म म्हणजे संचित कर्म आहे. जेव्हा बी पेरतो आपण तेव्हा त्याला अंकुर फुटतात, त्याच्यातनं नवीन पुन्हा रोप जन्माला येतं. पण हेच बीज जर का भाजलं, ज्वारीचा दाणा पेरला तर त्याचं पुन्हा अंकुरण क्षमता वाढते. पण तो जर का भाजला तर पुन्हा उगवत नाही. लाही जर का पेरली तर ती पुन्हा उगवत नाही. तसंच या ज्ञानाच्या अग्नीने सगळं भाजून टाकायचं. भरजनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदा. रामरक्षेत सुद्धा सांगितले. हे भवबीज आहे, हेच सगळं भाजलं जातं. आणि मग कितीही खत पाणी घाला त्याच्या पुन्हा ते रुजणार नाही, ते सत्वहीन होतं. त्या असं सांगितलं आहे. आणि म्हणून प्राक्कर्मम प्रविलाप्यता किंवा गीताही सांगते ना, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. जिथे अहंकार आहे, जिथे देहबुद्धी आहे, तिथे पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम आहे. पण जेव्हा हा अहंकार नाहीसा जातो, मीपणा संपून जातो, तेव्हा काही उरतच नाही, ते सगळं भाजलं जातं. अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते असं म्हटलेलं आहे. किंवा आता हा चितिबलात शब्द दोन्हीकडे. चितिबलात नाप्युत्तरे शिष्यताम. या चितिबलाच्या म्हणजे ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे क्रियमाण कर्माचं सुद्धा बंधन लागू द्यायचं नाही. संचित कर्म भाजूनच टाकायचे. आत्ता जे करतोय, आत्ता ह्या क्षणाला जे मी कर्म करते ते सुद्धा त्यालाही कर्माचं बंधनच लागू द्यायचं नाही. हे सगळं जे आपण आत्ता करतोय व्यवहारामध्ये, दररोज खातोय, पितोय, जेवतोय, झोपतोय, उठतोय, बसतोय, फिरायला जातोय, सगळं करतोय. हे सगळं काय आहे? शारीरं केवलं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. हे शरीराने केलेली कर्म आहेत. माझा काही संबंधच नाही आहे. मी याच्यापासून अलिप्त आहे. आत्मा झोपतही नाही, उठतही नाही, बसतही नाही, रडतही नाही, हसतही नाही. हे सगळे शरीराचे व्यवहार आहेत. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या किती म्हणजे उदाहरणं द्यायची म्हटलं तर अनेक उदाहरणं आहेत.
नैव किंचित करोमी, ते मी काहीही करत नाही. न एव किंचित करोमी इति, अहम किंचित कर्म न करो, मी काहीच करत नाही. युक्तो मन्येत तत्त्वविद, काय करताना म्हणतो तर पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन. सगळी कर्म तर चालू आहेत आणि तो म्हणतो मी काहीच करत नाही. पण खरंच आहे, तो काहीच करत नाही आहे. शेवटी म्हणले प्रारब्धन्त्विह भुज्यताम. पण प्रारब्ध काय आहे बघा, आता संचित पाहिलं, क्रियमाण पाहिलं आणि प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्धन्त्विह भुज्यताम, पण प्रारब्ध काय आहे ते भोगावंच लागतं. लक्षात घ्या, जे आपली जी कर्म संचितात पडलेली असतात ती जेव्हा फलोन्मुख होतात, परिणामासाठी तयार होतात, तेव्हा त्यांना प्रारब्ध म्हटलं. हे प्रारब्ध मात्र भोगूनच संपवावं लागतं, ते टाळता येत नाही. आणि इनकेस समजा टाळलं तर ते पुन्हा भोगण्यासाठी पुन्हा नवा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे प्रारब्ध टाळणं म्हणजे पुन्हा नवीन जन्माची तयारी करणे, जी नको आहे आपल्याला. ह्याच जन्मात सगळी कर्म संपवून टाकायची. त्यामुळे शुद्ध भोग हे प्रारब्धाचे आनंदाने भोगावे, शरीरवर्तो शास्त्राधारे अंती तव अजपद पावे. शुद्ध भोग हे प्रारब्धाचे, हे प्रारब्धाचे भोग आहेत, हे आनंदाने भोगा, हे भोगावेच लागणार आहेत. माझ्याच वाट्याला का आलं, मीच काय घोडं मारलं होतं, असं काही म्हणायचं नाही आहे. मला जे आलं आहे ना, जशी सुख वाट्याला येतात तशी दुःखही येतात, ती आनंदाने सोसायचे. म्हणजे त्याच्या ऋणातनं आपण मुक्त होतं. त्या प्रारब्धाचं कर्ज आहे आपल्यावर, त्याच्यातनं हळूहळू मुक्त व्हायचं आहे. जे घडतं ते टाळणं शक्य नसेल, चांगलं असेल वाईट असेल. त्यामुळे हे पण जो ब्रह्मज्ञानी असतो ती दुःख भोगतानासुद्धा तो आनंदीच असतो, आतून आनंद आहे. सगळे आमचे कितीतरी संत आहेत, आमचे टेंबेस्वामी आहेत किंवा स्वरूपानंद पावस्य आहेत, तब्येत किंवा गुरुदेव रानडे आहेत आमचे. तब्येत अजिबात चांगली नव्हती, आयुष्यभर प्रकृती ठीक नव्हती, पण तेज ब्रह्मतेज होतं. त्यामुळे त्यांना विचारलं तर ते आनंदात असे, ते तरल अवस्थेत, ते एका उच्च अवस्थेमध्ये असायचे. त्यामुळे प्रारब्धन्त्विह भुज्यताम, प्रारब्ध हे भोगावंच लागतं. आणि पुढे म्हणले परब्रह्मात्मना स्थीयताम. आणि मग हे सगळं करत करत स्वतःला कुठे स्थिर करायचे, परब्रह्माच्या ठिकाणी. परब्रह्म आणि मी वेगळाच नाही आहे, परब्रह्मात्मना स्थीयताम असं म्हटलेलं आहे. आता कुठे आचार्याने आपल्याला कुठनं कुठे नेलं आहे बघा, या 40 साधनांच्या माध्यमातनं कुठनं कुठे नेले. वेदो नित्यमधीयतांपासनं शेवटी नेले परब्रह्मात्मना स्थीयताम, त्या आत्म्याला तिथे स्थिर करायचे. यल्लब्ध्वाचा परल, आणि ते झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी कितीही दुःख वाटायला येऊ दे, अजिबात न विचाल्यते. म्हटले ना, यल्लब्ध्वाचा परल्लाभम मन्यते न अधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेण गुरुणापि विचाल्यते. गुरुणा दुःखेनं अपि न विचाल्यते. फार मोठं दुःख आलं तरी तो अजिबात विचलित होत नाही. कसं काय हे शक्य आहे? कारण तिथे त्याचे काय म्हणतात ते लेशच त्याला लागत नाही, लेपच लागत नाही, तो वेगळ्या आनंदात असतो. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत, अनेक म्हणजे अगदी जोग महाराजांचं सुद्धा सांगतात की त्यांनासुद्धा तब्येत ठीक नसताना त्यांना विचारलं, किंवा केतकर आहेत गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, त्यांनाही तब्येत अजिबात बरी नसताना विचारलं होतं, कसे आहात तुम्ही? आनंदात आहे. कसे काय आनंदात होते? एवढ्या व्याधी आहेत, एवढी दुःख आहेत, एवढ्या आजार आहेत, पण तरीसुद्धा जो आत्मानंद आहे ना, तो ह्या बाकीच्या दुःखांची गणनाच करत नाही, परवाच करत नाही. अशा स्थितीला आता ही आपल्यापासून फार दूर आहे. आपली आत्ता सामान्य वाटचाल सुरू आहे. ही स्थिती फार योगी पुरुषांची स्थिती आहे, ब्रह्मविदांची ही स्थिती आहे. इथपर्यंत आपण पोचू का नाही आपल्याला माहिती नाही आहे, पण निदान प्रयत्न तर त्या दिशेने करूया. क्षुद्व्याधीश्च चिकित्सताम, हे तर आपल्या हातात आहे. क्षुधेला व्याधी समजायचे. क्षुधा आवश्यक आहे, अन्न आवश्यक आहे,
देहधारणेपुरतं ते घ्यायलाच पाहिजे, पण त्याची मर्यादा ओलांडली की ती व्याधी होते आणि व्याधीसाठी औषधही घ्यायला पाहिजे. सीमित आहार पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हळूहळू या संतांकडनं, या थोर पुरुषांकडनं, या विभूतींकडनं आपण काहीतरी घेणार आहोत का नाही? काहीतरी शिकायचे का नाही? एवढं आचार्य कळकळीने सांगतात. आपली तेवढी पात्रता नाही, क्षमता नाही, शक्यतासुद्धा नाही आहे, पण म्हणून पोचणारच नाही का मी? पोचीन, कधीतरी पोचीन. जर का ह्याच्याच सांगितलेल्या साधना मला सत्संग सत्सुविधीयताम किंवा सद्विद्वान उपसेव्यताम, हे जर का मला करता आलं, सज्जनांच्या सहवासात राहता आलं, तर माझ्या बुद्धीमध्ये सुद्धा पालट होईल. माझी बुद्धीसुद्धा कुशाग्र होऊ शकेल. असं करत करत त्याच्यातले देहबुद्धी काढत आत्मबुद्धीपर्यंत प्रवास करणं अगदीच अशक्य नाही आहे. जमवायचे आपल्यालासुद्धा हे करायचे, हळूहळू का होईना, पण प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, माझ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हा ध्यास जर का मी घेतला तर या साधना पंचकात जे सांगितलेल्या 40 साधना आहेत त्याच्यातल्या 2-3 जरी मला साधल्या तरी हळूहळू बाकीच्या साधना निश्चितच जमायला लागतील. असा निदान आपण प्रयत्न करूया, अशी अपेक्षा ठेवूया आणि असा प्रयास करूया, अशीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांतिः. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषो निसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां सङ्गस्सस्तु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां तद्विद्वानुपसेव्यतामनुदिनं तत्पादुकासेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यतां वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यतां हर हर गर्वः परित्यज्यतां देहेऽहं मतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां क्षुद्राधिश्च चिकित्सतामनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वादन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपार्नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयतां पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान् नाप्युत्तरे श्लिष्यतां प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परः ब्रह्मामनास्थीयताम्.